श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा, कधी सोडावा, त्याचबरोबर या उपवासा दिवशी काय खावे, काय खाऊ नये, कोणते पदार्थ हे वर्ज्य करावेत, या सर्वांविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे नैमित्तिकात आहे. महाशिवरात्री म्हणजे काय? पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. मग हे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळातील विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. यंदा हे महाशिवरात्रीचे व्रत हे 8 मार्च म्हणजे शुक्रवारी हे साजरे केले जाणार आहे. हा महाशिवरात्रीचा उपवास केव्हा करावा? महाशिवरात्रीचा उपवास विशेष म्हणजे रात्रीसाठीचा असतो. महाशिवरात्रीचा उपवास विशेष म्हणजे रात्रीसाठी असतो. महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर 4ही प्रहर शिवपूजा केली जाते. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास संध्याकाळी न सोडता महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. म्हणजेच हा महाशिवरात्रीचा उपवास एकादशीप्रमाणे सोडला जातो. म्हणजेच महाशिवरात्री दिवशी 8 मार्चला हा उपवास आपण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. जेव्हा पारणाची वेळ आहे त्यावेळी तुम्ही उपवास हा सोडू शकता. हे व्रत कोणी करू नये ते देखील आपण पाहूयात. जी लहान मुले आहेत, वृद्ध, वयस्कर जे व्यक्ती आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी हे व्रत किंवा त्याचे नियम पाळले नाहीत तरी देखील चालू शकते. गर्भवती स्त्रिया, जे काही वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी हा उपवास केला नाही तरी देखील चालेल. त्यांनी फक्त मनापासून शिवपूजन किंवा जो काही शिवाचा मंत्रजप आहे तो अगदी मनापासून करावा तरी देखील आपल्याला शिवशंकरांची कृपा लाभते. हे महाशिवरात्रीचे व्रत हे 3 प्रकारामध्ये केले जाते. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे निर्जळी व्रत. निर्जळी व्रत म्हणजे या व्रतादरम्यान पाण्याचा एक थेंबही प्राशन करायचा नाही. अगदी कडक असं हे निर्जळी व्रत करायचे असते. ज्यांना शक्य असेल त्यांनीच हे निर्जळी व्रत करावे. आपल्या शरीराच्या कुवतेनुसार आपल्याला हे उपवास करणे शक्य असेल तरच हे निर्जळी व्रत करावे. नाहीतरी आपण शिवाची साधी सोपी पूजा आणि उपासना केली तरी देखील आपल्याला शिवशंभो हे प्रसन्न होतील. या व्रतामधील दुसरा प्रकार म्हणजे हा फलहारी व्रत. बऱ्यापैकी लोक हे व्रत करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसं की या प्रकारामध्ये हे लोक म्हणजेच या दरम्यान किंवा या उपवासादरम्यान फळहार हा केला जातो. त्यामध्ये जे काही फळे असतील, साबुदाणा खिचडी असेल किंवा दूध, अशा प्रकारे सेवन केले जाते. असे म्हटले जाते की या महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान मिठाचे पदार्थ देखील खाणे टाळावे. म्हणजे मीठ हे वर्ज्य करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे पदार्थ करताना मीठ खाणे टाळावे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी समुद्री मीठ न वापरता त्यांनी सैंधव मीठ वापर करून पदार्थ हे बनवावेत आणि त्या मिठाचा वापर या दिवशी करावा. या दिवशी आपण आहारामध्ये कोणतेही तामसिक पदार्थ ग्रहण करायचे नाहीत. त्यामध्ये कांदा, लसूण असेल हे पदार्थ आपल्याला या दिवशी शरीर शुद्धीसाठी केला जातो. त्याप्रमाणे आपले मन देखील शुद्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या दिवशी म्हणजे कोणताही उपवास करू त्या दिवशी आपले मन अगदी स्वच्छ असावे. त्यामध्ये कोणतेही कपट किंवा मत्सर नसावा.
ज्याप्रमाणे आपण उपवास करतो त्याप्रमाणेच आपण या दिवशी उपासना देखील जास्तीत जास्त करायची आहे, जसे की नामजप असेल. कलियुगात नामस्मरण ही साधना सांगितली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी 1 सहस्त्रपट कार्यरत असणाऱ्या शिवतत्वाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घेण्यासाठी ओम नमः शिवाय हा नामजप करावा. देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. त्याप्रमाणे कलियुगात नामाची आधार असे संतांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आपण नामजप हा करायला हवा. त्याचप्रमाणे या महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान काही भागांमध्ये वरईचे पदार्थही खाल्ले जात नाहीत, ते टाळले जातात. विशेष म्हणजे या दिवशी मांसाहार आणि मद्यपान हे अतिशय काटाक्षाने पाळायचे आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ खाणे देखील टाळायचे आहे. महाशिवरात्रीचा उपवास हा त्याच दिवशी संध्याकाळी न सोडता आपल्याला हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी हा सोडायचा आहे. नियमानुसार विधीपूर्वक पूजा करून उपवास सोडला तर त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपण विधीपूर्वक शिवपूजन, गणेशपूजन आणि पार्वतीचे देखील पूजन करून उपवास हा सोडायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जागरणाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी रात्री जागरण करून शिवाची आराधना केल्याने त्याचे अतिशय उत्तम फळ आपल्याला मिळते. शिवपुराणामध्ये या जागरणाचे महत्त्व अतिशय छान पद्धतीने सांगितले आहे. उपवास सोडताना आपण सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडावा. त्यामध्ये आपण प्रथमतः गोड पदार्थ खाऊन उपवास सोडला तर अतिउत्तम. तर अशा प्रकारे आपल्याला उपवासाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियाज मराठी गाईड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.